आजच्या तासिकेमध्ये आपण प्रजनन आणि प्रजननाचे प्रकार अभ्यासत होतो. त्यापैकी अलैंगिक प्रजननाची माहिती आपण मिळवली. आजचा आपला मुद्दा आहे लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. What is meant by sexual reproduction? The process of reproduction with the help of male and female gametes is called as sexual reproduction. It has two main processes, gamete formation and fertilization. Gamete formation takes place by meiosis. By meiosis, the gametes are formed and the diploid germ cells give rise to the haploid gametes. During the process of fertilization, there is the union of haploid male gamete together with the haploid female gamete. In this way, two haploid gametes come together to form a diploid zygote. The zygote undergo repeated mitotic divisions and form the embryo, which then develops into new individual. As there is the fusion of male gamete from male parent and female gamete of female parent occurs, here in the new individual it always show recombined genes of both the parents, and hence the new individual show similarities with the parents for some characters, and also it has some characters different than both the parents. Means diversity in living organisms occur due to genetic variation. The genetic variation helps the organism to adjust with the changing environment, and thus it helps to maintain their existence. And so the individuals exist and do not become extinct. लैंगिक प्रजनन. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक अशा दोन जनक पेशींच्या मदतीने होणारे प्रजनन म्हणजेच लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजननामध्ये मुख्य दोन प्रक्रिया आढळतात. पहिली म्हणजे युग्मक निर्मिती. युग्मक निर्मिती होत असताना एकगुणित अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि त्यापासून अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. जनक पेशी द्विगुणित असतात, मात्र युग्मके ही एकगुणित असतात. आणि दुसरी मुख्य क्रिया म्हणजे फलन. या क्रियेमध्ये एकगुणित स्त्रीयुग्मक आणि एकगुणित पुयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होते आणि त्यालाच फलन असे म्हणतात. हा जो द्विगुणित युग्मनज तयार झालेला आहे हा सूत्रविभाजनाने विभाजित होऊन त्यापासून भ्रूण तयार होतो आणि या भ्रूणापासूनच नवजात जीवाची निर्मिती होते. लैंगिक प्रजननामध्ये माता पित्याचा सहभाग असतो आणि त्यामुळे नवीन तयार होणारा जीव जो आहे त्याकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात आणि म्हणून नवीन जीव काही गुणधर्मांबाबत माता पित्यांशी साम्य दाखवतो, परंतु काही गुणधर्म मात्र हे माता पित्यापेक्षा वेगळे असतात. सजीवांमधील विविधता ही जननिक परिवर्तनामुळे निर्माण होत असते आणि त्यामुळेच सजीवांमध्ये अनुकूलन सुद्धा निर्माण होते. या सर्व कारणांमुळे सजीव आपले अस्तित्व टिकवू शकतो आणि नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो आणि म्हणून लैंगिक प्रजनन हे अत्यावश्यक आणि महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्रत्येक वनस्पतीचं फूल हे त्या वनस्पतीचं लैंगिक प्रजननासाठीचा अवयव आहे. आपल्या समोर या ठिकाणी असंख्य फुलं तुम्हाला दिसत असतील. यामध्ये प्रत्येक फुलाचा रंग वेगवेगळा आहे. काही फुलं पांढरी आहेत, काही फुलं रंगीत आहेत. या प्रत्येक फुलाचा रंग वेगवेगळा असल्याचं आपल्याला
दिसतं. या फुलाची रचना आपण सर्वप्रथम अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन अभ्यासणार आहोत. या ठिकाणी हे आहे फूल. फूल हे वनस्पतींचे प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फ्लॉवर इज द युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. या फुलाचं जर निरीक्षण केलं तर आतून बाहेर या क्रमाने यामध्ये एकूण 4 मंडले असतात. There are 4 holes from outside to inside. I am telling the names. This one is the calyx. It is the outer layer. This is the corolla. It is the second inner layer. Inner to corolla there is androecium, and the innermost layer is of gynoecium. As shown here, this is the layer of calyx. It is present outside the flower. It is the outermost layer. So when the flower is in bud condition, the function of this calyx is to protect the inner holes, and so it is the outermost layer. The calyx is generally green in color. Inner to calyx there is colorful corolla. This is corolla, and the single unit of corolla is called as petal. Single unit of calyx is called as sepal, and the single unit of corolla is called as petal. मराठीमध्ये आपण याला म्हणणार दलपुंज. दलपुंज त्याच्यातील एका घटकाला म्हणणार पाकळी. दलपुंज जो आहे हा रंगीत असतो. The corolla is colorful, and so the flower become attractive. It attracts insect. All flowers are not colorful. Some flowers are white in color, but they have fragrance, and so they attract the insect toward themselves, and it is important for the process of pollination that we have to study afterwards. Inner to corolla there is the important layer. It is the necessary hole of flower. It is called as androecium. Here you can observe the anther. Here this is the anther lobe, and this is the filament. Anther lobe, and this is the filament. These are called as androecium. It forms the male part of the flower, and it is the necessary hole. The innermost layer of flower is the gynoecium. Here this is the style, and the upper point it is called as the stigma, and this is the ovary. All these floral holes are arranged on the flat surface, and this is called as thalamus. फुलामध्ये पाकळ्यांच्या नंतर असतात ते पुमंग. पुमंगासाठी हा आहे या ठिकाणी परागकोश, आणि या परागकोशाला धरलेली ही जी आहे त्याला म्हणतात परागवृंत. परागकोशामध्ये परागकण तयार होतात. पोलन ग्रेन्स फॉर्मेशन टेक्स प्लेस इनसाइड द अँथर, आणि सगळ्यात मध्यभागी असते ती ही कुक्षी. कुक्षी, आणि त्या ठिकाणी सगळ्यात खाली हे अंडाशय. या सर्वात मध्यभागी असलेल्या अंगाला जायांग असं म्हणतात. पुन्हा एकदा फुलांच्या होल्स जे आहेत त्याची नावं ऐका. कॅलिक्स, मराठीमध्ये त्याला म्हणणार आपण निदलपुंज. करोला, त्याला आपण मराठीमध्ये म्हणणार दलपुंज. नंतर त्या करोलाच्या नंतर असलेला तिसरा लेअर म्हणजे पुमंग, त्याला आपल्या इंग्रजीमध्ये आपण म्हणणार अँड्रोशियम. आणि सर्वात मध्यभागी असलेला जायांग, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणणार गायनेशियम. अशा पद्धतीने या 4 मंडलांपासून फूल तयार झालेलं असतं. द फ्लॉवर इज फॉर्म बाय 4 holes. Out of these, the 2 are necessary and the 2 are accessory. Which 2 are necessary? The gynoecium and the androecium are necessary because they are required for the sexual reproduction, while the calyx and corolla, these are accessory holes. The function of calyx is to protect the
floral parts during developmental conditions. Function of corolla is to attract the insects for the process of pollination. Function of androecium is to form pollen grains, and function of gynoecium is to form ovules and together the fruit. The flowers have corolla and calyx, but some flowers do not have corolla and calyx separately, like this. This is the flower of papaya. Here the corolla and calyx are not separate. So each unit is called as a tepal. Each unit is called as tepal. Also, in this flower, there is presence of both the two necessary holes, means the gynoecium and the androecium. And so, this flower is called as bisexual flower. The flowers which show presence of both necessary holes, androecium and gynoecium, are called as bisexual flowers. ज्या फुलामध्ये पुमंग आणि जायंग म्हणजे पुकेसर आणि स्त्रीकेसर ही दोन्ही अत्यावश्यक मंडले असतात, अशा फुलांना उभयलिंगी फुले असं म्हणतात. तर ज्या फुलांमध्ये केवळ एकच मंडल असतं, जसं की आता हे आहे पपईचं फूल. पपईच्या झाडामध्ये आपल्याला नर फूल वेगळं आणि मादी फूल वेगळं असं आढळतं. या ठिकाणी पपईच्या फुलामध्ये फक्त पुकेसर आहेत. There are only anthers present in this flower and therefore this is the unisexual flower. हे कसं आहे, एकलिंगी फूल आहे. यामध्ये पुकेसरच आहेत, फक्त स्त्रीकेसर नाही, आणि त्यामुळे या फुलापासून फळाची निर्मिती होणार नाही. There is no presence of gynoecium. There is no formation of fruit from this flower. It is only for production of pollen grains, and so this flower is called as unisexual flower. The example is flower of papaya. You can also observe that some flowers are pedicellate. Some flowers, they show presence of stalk. Here in this flower there is a stalk with the help of which it is attached with the branch. Here also there is a stalk. With the help of this it is attached with the branch. In this flower of rose, it also show presence of stalk. And so all such flowers which show presence of stalk are called as pedicellate flowers, while those which do not show presence of stalk, they are called as sessile flowers. पपईच्या या फुलामध्ये केवळ कुक्षिवृंत आणि अंडाशय हेच भाग आपल्याला दिसत आहेत. या फुलामध्ये केवळ जायांग हे मादी अंग आहे आणि म्हणून या फुलाला मादी फूल असे म्हणतात. This is the female flower of papaya. You can observe in this flower, this is the stigma, style, and the bulge part called as ovary. In this flower, only gynoecium is present. There are no stamens, and so this flower can produce only fruit. And as only female part is present in the flower, it is called as the female flower. Androecium is male whole. Its members are called as stamens. Each stamen show presence of anther and a long filament. The anthers contain locules in which pollen grains are formed by meiosis. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुकेसर असे म्हणतात. प्रत्येक पुकेसराला एक वृंत आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. त्यांना कोष्टक असे म्हणतात आणि या कोष्टकांमध्ये
अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. Gynoecium is female whole of flower and its members are called as carpels. It show stigma, style and bulge part called as ovary. The basal bulge ovary contain one or many ovules. Embryo sac is formed in each ovule by meiosis, and each embryo sac consists of haploid egg cell and haploid polar nuclei. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्री केसर असे म्हणतात. प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत म्हणजेच स्टाईल निघते. कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी म्हणजेच स्टिग्मा असते. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. या बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होते. भ्रूणकोशामध्ये अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके म्हणजेच पोलर न्यूक्लियाय असतात. मित्रांनो, वनस्पतींमधील लैंगिक प्रजननासाठी ज्याप्रमाणे परागकणांची निर्मिती आणि बीजांडांची निर्मिती अत्यावश्यक आहे, त्याप्रमाणेच पुढील क्रिया ही देखील अत्यंत आवश्यक आहे. त्या क्रियेचं नाव आहे परागीभवन. परागीभवन म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला म्हणणार आपण पॉलिनेशन. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होण्याची जी क्रिया आहे त्यालाच परागीभवन म्हणजेच परागण असे म्हणतात. परागण हे अजैविक घटक म्हणजे वारा, पाणी किंवा जैविक घटक जसं की कीटक, पक्षी, इतर प्राणी यांच्या मदतीने घडून येते. The most important process during the sexual reproduction of plant is pollination. What is pollination? The transfer of pollen grains from anther to stigma is called as pollination. Pollination occurs with the help of abiotic agent like wind, water, and biotic agent like insects and other animals. Depending on the transfer of pollen grains and the flower, there are 2 types of pollination. The first one is self-pollination. When the pollination involves only one flower or 2 flowers born on the same plant, it is called as self-pollination. Whereas, if the pollination involves 2 flowers born on 2 plants of same species, it is called as cross pollination. परागणाचे 2 प्रकार पडतात. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलांमध्ये घडून येते, तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणजेच सेल्फ पॉलिनेशन असे म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते, तेव्हा त्यास परपरागण म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन असे म्हणतात. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे वनस्पतींमधील फलन, फर्टिलायझेशन इन प्लांट्स.
आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये द्विफलन क्रिया आढळून येते. डबल फर्टिलायझेशन इज ऑब्झर्व्ड इन अँजिओस्पर्म्स. Let us observe the double fertilization in angiosperms. After pollination, the pollen grains falls on the sticky surface of stigma. The pollen grains germinate there on the stigma and form a long pollen tube. The nucleus of pollen grain enter in this pollen tube and divide mitotically to form two male gametes. The pollen tube carries male gametes and reaches to the embryo sac via style. The tip of the pollen tube bursts and two male gametes are released in the embryo sac. One male gamete unites with the egg cell and it forms the diploid zygote. This is the fertilization. But in angiosperms, the second male gamete unites with two polar nuclei and endosperm is formed. As two nuclei participate in this process, it is called as the double fertilization. After fertilization, the ovules develop into seed and the ovary develop to form the fruit. When the fruit becomes matured, it breaks up and the seeds are dispersed. When the seeds fall upon the ground, if there are favorable conditions, they germinate and they form a new plantlet. During this process of germination, the energy required for the development of zygote is provided by the food stored in the endosperm. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजामध्ये आणि अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये मातीमध्ये रुजल्यानंतर त्यापासून नवीन रोपटे तयार होते. या वेळेस बीजाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा ही भ्रूणपोषाचा वापर करून पुरवली जाते. या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात. आपल्या आजच्या या मुद्द्यावर आधारित स्वाध्याय यापुढे दिलेला आहे तो विद्यार्थ्यांनी आपापल्या वहीमध्ये सोडवून घ्यावा. यासाठी नेहमीप्रमाणेच पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश वाचून समजून घ्यावा आणि त्यानुसार आपली उत्तरं वहीमध्ये लिहावी.